पापड मशीन मी PAPME मधून घेतलेली आहे. साधारणतः 3 महिने झाले ही मशीन घेऊन मी. त्याच्या अगोदर नाही काही. मी छोट्या मशिनीवरती पापड बनवत होते. मी बँकेचं म्हणजे माझ्या गटातून कर्ज प्रकरण केलं होतं. ते 1.5 लाखाचं झालं होतं. त्यातून मला 15,000 आले होते. तसेच मी CIF घेतला 60,000चा आणि PAPMEचं 3 लाखाचं माझं प्रकरण झालं. त्यातून मी हे सगळं मशिनी घेतलेले आहेत. नाही, अभियानात मी नसती तर हे सगळं माझ्या ह्याच्यात होत नव्हतं. अभियानात आल्यामुळे माझ्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून म्हणजे मी केल्या. नमस्कार, मी समाधान. जिल्हा परिषद पुणे उमेद या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषद पुणे उमेद विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे अभियान महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतं. संपूर्ण राज्यभर आणि संपूर्ण देशभर, देशामध्ये NRLM आणि आपल्या राज्यामध्ये MSRLM हे संपूर्ण महिलांसाठी रात्रंदिवस काम करणारं अभियान आहे. स्वयंसहायता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ याच्या माध्यमातून क्षमता पाहणी करताना त्यांना व्यवसायामध्ये शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी अभियान काम करत असतं. शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजनांचा कृतीसंगम करून कृतीसंगमच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचवायचा आणि त्या महिलांना प्रत्येक बाबतीमध्ये सक्षम करण्यासाठी हे अभियान रात्रंदिवस काम करत असतं. आता सध्या मी आहे इंदापूर तालुक्यातील गलाणवाडी नंबर 1 या गावातील हिरकणी महिला स्वयंसहायता समूहातील अश्विनी घाडगे यांच्याकडे. या ताईंनी आपण पाहतोय की PMFME म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेच्या माध्यमातून पापड मशीन घेतलेले आहे आणि त्यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास आपल्या समोर मांडण्यासाठी आज मी या ठिकाणी. नमस्ते, आपलं पूर्ण नाव. नमस्ते, मी अश्विनी विकास घाडगे. मी गलाणवाडी नंबर 1 चे आहे. माझ्या गटाचं नाव हिरकणी महिला स्वयंसहायता समूह आहे. ही पापड मशीन मी PAPME मधून घेतलेली आहे. साधारणतः 3 महिने झाले ही मशीन घेऊन मी. बरं, मला सांगा, या ज्या मशीनी आहेत ही पापड मशीन आहे, बरोबर आहे? हो. मग हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय? 3 महिने झाले. मार्च महिन्यात मी मशीन घेतलेली आहे. कोणत्या योजनेतून घेतली? PAPME. ओके. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेच्या माध्यमातून यांनी ही मशीन घेतली आहे. त्याच्या अगोदर तुम्ही काय करत होता? त्याच्या अगोदर नाही काही. मी छोट्या मशिनीवरती पापड बनवत होते. अच्छा, तुमचा स्वयंसहायता समूह हा किती वर्षापूर्वीचा आहे? किती वर्ष झाले? 4 वर्ष झाली. 4 वर्षामध्ये तुम्ही दुसरा कुठला व्यवसाय केला नाही? नाही, छोट्या पापड मशीनवरती चालू होते पापड करायला. अच्छा, म्हणजे सुरुवातीपासून पापड करत आहात. मग ही जी योजना आहे ही तुम्हाला कशी कळली आणि याच्यासाठी किती दिवस गेले? तुम्ही ऍप्लिकेशन केल्यापासून तुम्हाला जे याचं बेनिफिट आहे किंवा याचे पैसे तुम्हाला मिळेपर्यंत आणि तुम्ही मशीन आणण्यापर्यंत किती दिवसाचा हा प्रवास होता? मी प्रकरण केल्यापासून 3 महिने गेले. सगळा कालावधी सगळं पूर्ण होईपर्यंत आणि मशीन घरी येईपर्यंत. अच्छा, म्हणजे 3 महिने साधारणतः गेले. 3 महिने. हो. आता मला सांगा, ही जी मशीन आहे पहिल्यांदा आपण ह्या 3 मशीनी घेतल्यात का? ही मशीन काय आहे? ही मशीन पीठ मळण्यासाठी, पापडाचं पीठ मळण्यासाठी. इथं पीठ मळून घेतल्यानंतर इथं आम्ही पापड तयार करतो. आणि ते गिरण आहेत ते सगळ्या प्रकारचे दळण त्याच्यावरती दळता येतात. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा जे धान्य येतं ते धान्य त्याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये कणिक, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला कणिक मळायची. इथून जर कणिक टाकली तर इथून ते बाहेर पडतं. आणि हे किती वेळा करायचं? काही का वेळेस केल्यानंतर येतं? 3 वेळा. हे 3 वेळा करायचं. 3 वेळा केल्यानंतर इथून लादी येते आणि ते इथं हे केल्यानंतर पापड तयार होतात. अच्छा, म्हणजे इथं जर आपण आता करून ठेवलेली आहे लादी, ही अशी लादी येते इथं. इथून ही लादी तयार झाली तर ही लादी जर इथं ठेवली तर ही सिस्टीम अगदी खूप छान आहे. आपण बघू शकता की इथून ज्याप्रमाणे कापड असतं, कापड सूत बनवलं जातं त्याची सिस्टीम आहे. आणि हे जर आपण बघितलं तर ह्याला हे असे हे करून दिले आहेत गोल, म्हणजे ज्याप्रमाणे आपण पापड बनवणार आहे त्यानुसार हे बनतं. फक्त हेच आहे की चौकोनी वेगवेगळ्या प्रकारचं आहे? नाही, गोलच पापड गोलच बनवले जाते. इथून जर ती कणिक आली तर इथं ती पापड इथून जाईल आणि इथं ते पापड तयार होऊन जाईल. आणि इथून हे काय आहे ते सांगा? हे साईडचं राहिलेलं जे पापड गोल बनवून पुढे जातात आणि साईडच्या जे पट्ट्या राहतात ते इथं जमा होतात. म्हणजे ते पूर्ण जर कणिक असेल तर त्याच्या साईडला जे पीठ राहील ते इथून वर घेत आहे
आणि इथून पुन्हा ते इकडे टाकता येईल. हो. बरोबर आहे? हो. हा, अशा पद्धतीने हे पापड बनवले जातात. आता मला सांगा, साधारणतः तुम्ही हे कुठल्या महिन्यामध्ये घेतलात? मार्च महिन्यामध्ये. मार्च. हं. साधारणतः महिन्याचा इन्कम त्याच्या माध्यमातून उलाढाल किती आहे? पण त्यापूर्वी मला सांगा, किती रुपयांचं कर्ज प्रकरण झालेलं होतं हे? मी बँकेचं म्हणजे माझ्या गटातून कर्ज प्रकरण केलं होतं. ते 1.5 लाखाचं झालं होतं. त्यातून मला 15,000 आले होते. तसेच मी CIF घेतला 60,000चा आणि PFMEचं 3 लाखाचं माझं प्रकरण झालं. त्यातून मी हे सगळं मशीन घेतलेले आहेत. अच्छा. म्हणजे साधारणतः 3.5 ते 4 लाख रुपये अभियानाकडून यांना मिळालेले होते आणि त्याच्या माध्यमातून यांनी ते प्रकरण केलं आहे. सर्व प्रेक्षकांना एक सांगू शकतो की PM ही जी योजना आहे त्याच्या माध्यमातून 35% अनुदान मिळणार आहे. म्हणजे यांना साधारणतः 1,05,000 रुपयाची सबसिडी मिळणार आहे आणि ती लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा काही दिवसानंतर होईल, ती बँकेत होईल. आता मला सांगा, खूप छान आहे तुमचा हा व्यवसाय, मात्र याच्या माध्यमातून तुम्हाला साधारणतः उलाढाल किंवा तुमची इन्कम किती राहते महिन्याला? आता इन्कमचं बोलायचं झालं तर जर उन्हाळा असेल तर उन्हाळ्यात कंटिन्यू 4 महिने हा सीझन फुल चालतो. त्या सीझन मध्ये कमीत कमी 15 ते 16,000चा इन्कम, निव्वळ इन्कम मिळू शकतो महिन्याला. आणि जरी सीझन नसेल पावसाळ्यात तरी साधारण 7 ते 8,000 रुपयाचा इन्कम राहतो. अच्छा, म्हणजे सरासरी जरी पकडलं आपण 10 ते 12,000 रुपये हो. राहतात. म्हणजे एक आहे की वर्षाला साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपये, म्हणजे त्यांनी सीझन सांगितलं, सीझनला 15,000 रुपये, ऑफ सीझनला 7,000-8,000 रुपये. साधारणतः जर आपण विचार केला तर 1 ते 1.5 लाख रुपयाचा इन्कम एका वर्षामध्ये यांचा आहे. खरंच म्हणजे अभियानात आल्यानंतर आपल्या महिला कशा पद्धतीने सक्षम होतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या आहेत. अशा वेगवेगळ्या महिला आहेत. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारेन की हे सगळं जे झालं तुमचं, तुम्हाला काय वाटतं अभियानात आल्यानंतर हे झालं? अभियानात नसता तर हे होऊ शकलं असतं नाही, का? अभियानात मी नसती तर हे सगळं माझ्या ह्याच्यात होत नव्हतं. अभियानात आल्यामुळे माझ्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून म्हणजे मी केल्या अभियानात आल्यामुळे. अभियानाचे मी खूप खूप धन्यवाद आहे. ठीक आहे, हे अभियान तुमच्यासाठी आहे, गावातील सर्वसामान्य महिलांसाठी आहे. एकच सांगू शकतो की उमेद हे अभियान अशाच प्रकारे गावागावातील खेड्यापाड्यामध्ये वाड्यावरती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचत आहे, पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी हे अभियान काम करत आहे. अशाच वेगवेगळ्या यशोगाथा बघण्यासाठी, भेटण्यासाठी आपण नंतर जाणार आहोत. सध्या आपण इथंच थांबूया. मी आज आवर्जून सांगेन, मी आज या ठिकाणी आलेलो आहे. इंदापूर तालुक्यातील जलालवाडी नंबर 1 हिरकणी महिला स्वयंसहायता समूह यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं पापड बनवले जातात. जर आपल्याला पापड हवे असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. चांगल्या क्वालिटीचं पापड तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा मिळेल आणि अगदी कमी दरामध्ये, इतर बाजारावरच्या कमी दरामध्ये यांच्याकडून तुम्हाला पापड नक्कीच मिळेल. इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.